शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी सदानंद तानाजी चव्हाण. आज आपण बनवणार आहे 20 रुपये प्रति लिटर कीटकनाशक. त्याचं नाव आहे लाईम सल्फर म्हणून. तर हे आज आपण 10 लिटर तयार करणार आहे. त्यासाठी आपण हे 10 लिटरचं आयरोचं पाणी घेतलेलं आहे फिल्टर. तर ही पातळ्या डब्यात आपण 10 लिटर पाणी घेऊन चुलीवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर 10 लिटर लाईम सल्फर बनवण्यासाठी 1 किलो चुना, तो खडा चुना असू द्या, चुना पावडर असू द्या, इन्स्टंट चुना असू द्या तरी चालतंय. आणि दुसरं जे लागतंय ते बेनसल्फर म्हणजे गंधक 2 किलो आणि चुना 1 किलो असं 10 लिटर लाईम सल्फर बनवण्याचं प्रमाण आहे. तर सर्वप्रथम आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि हा चुना पावडर हा आपण 1 किलो घेतलेला आहे. तर आपण सर्वप्रथम आधी 1 किलो चुना पाण्यात टाकणार आहे. तर चुना आपण सगळ्यात अगोदर चुना टाकून व्यवस्थित त्याला पाण्यात मिक्स करून घेणार आहे. तर हे आता चुन्या आधी पहिल्यांदा चुना टाकून घेतल्यानंतर हे चांगलं उकळून घेणार आहे आपण. चांगली 1-2 उकळ्या आल्यानंतर परत दुसऱ्यांदा आपण गंधक 2 किलो त्यामध्ये ॲड करणार आहे. साधारणतः हे 1 तास गरम करण्याची जी प्रोसेस आहे. तर त्यानंतर हे 1 तासानंतर चांगलं एकजीव होऊन तयार होतं हे दोन्ही मिक्स केल्यानंतर. तर पहिल्यांदा आपण चुना घेऊया टाकून आणि ह्याचा वापर स्प्रेमधून कसा करायचा हे पण आपण पुढं बघूया. त्याचं प्रमाण हे आपण जे आहे हे डाळिंब पिकासाठी आपलं तयार करायचं नियोजन चालू आहे. आता चुना आपण 1 किलो टाकून घेतलेला आहे 10 लिटर पाण्यामध्ये. जाळ चांगल्या प्रकारे लावून घ्यायचं आपल्याला, कारण टेम्परेचर त्याचं 1 तास कमी झालं नाही पाहिजे. टाकून झालेला आहे. नंतर याला उकळ्या आल्यानंतर आपण गंधक 2 किलो यात ॲड करणार आहे. आता आपण हे गंधक टाकत आहे. तर हे आपण महादनचं बेनसल्फ घेतलेलं आहे. गंधक 2 किलो बेनसल्फ आपण टाकलेलं आहे. महादनचं आपण गंधक वापरलेला आहे ह्याला. तर आता चांगली उकळी एकसारखा जाळ चालू केला ह्याला. हे पहा अशा पद्धतीनं ह्याचा एकसारखा जाळ टेम्परेचर उकळी अशी फुटायला पाहिजे. त्यावेळेस मग हे 1 तासाच्या उकळीनंतर ह्याच्या आता पिवळापणा आहे ह्याचा हा जसं एकजीव दोन्ही होईल तसं ह्याला लालपणा येणार आहे ह्याला. आणि हे लाल एकदा तयार झालं मग हे आपलं औषध तयार झालं. लाल कलर येईपर्यंत उकळी ह्याची जाळ बंद व्हायला नाही पाहिजे. तर मित्रांनो 1 तास आता कंप्लीट झाला आहे आपल्या ह्याला. चांगला जाळ चालू केला ठेवला होता आपण 1 तास कंप्लीट. पूर्ण उकळी बंद होऊन दिली नाही. त्याला पूर्ण एकजीव झालेला आहे. तर आता हे साधारणतः 9-10 लिटर आपलं तयार झालेलं आहे लाईम सल्फर. पूर्ण एकजीव झाले. आता थंड करून आपण ह्याची साठवण करणार आहे. याचा वापर आपण रासायनिक स्प्रेमध्येच ह्याला ॲड करणार आहे 1 ते 2 मिली प्रति लिटरने, किंवा मग ड्रिप ॲप्लिकेशन आणि 4 लिटर प्रति एकरसाठी ड्रिपनं देणार आहे. तर आपलं हे 200 रुपये 10 लिटर तयार झालेलं आहे. तर ह्याचा वापर आपल्याला 2 एकरासाठी आपण करणार आहे. 8 लिटर 2 एकराला ड्रिप ॲप्लिकेशन आणि स्प्रे 2 असे आपलं हे 200 रुपयामध्ये 2 एकराचं होणार आहे एवढं. तरी आपण बघू शकतो पूर्ण एकजीव झालेला आहे. मगाशी जो पिवळापणा होता टाकल्या चुना आणि बेनसल्फ गंधक, तर आता पूर्ण शांत झालेला आहे आणि कलर एकदम बदललेला आहे. एकजीव झालेला आहे पूर्ण. हे सगळं मित्रांनो लाईम सल्फर आपलं पूर्ण एकजीव होऊन तयार झालेलं आहे. एकदम लाल आहे.
एकदम पेट्रोल सारखं लालसर कलर आता ह्याला आलेला आहे. आणि आपण पाण्यात पण टाकून बघू कसं काय विरघळतंय. हे बघा एकदम जीव. आणि असा लाल कलर आला तरच ती सक्सेस झालं म्हणायचं, व्यवस्थित झालं. कॅल्शियम भेटणार आहे आपल्याला सल्फरमधून, बुरशीनाशकाचं हे काम करणार आहे. आपल्या रासायनिक स्प्रेमध्ये रिझल्ट आपला रासायनिक स्प्रेचा वाढवण्यासाठी आपण हे 1 ते 2 मिलीनं आपण ह्याचा वापर करत असतो. तर हे माझी दुसरी वेळ आहे बनवण्याची. पहिल्यांदा मी 10 लिटर बनवलेलं होतं, आता हे दुसऱ्यांदा एक 10 लिटर बनवलेलं आहे. तर रिझल्ट आहे आणि स्वस्तात आहे एकदम. 200 रुपयात 2 एकराचे 2 ॲप्लिकेशन होतात. एक ड्रीप ॲप्लिकेशन, एक स्प्रेचे 2 ॲप्लिकेशन. तर त्यामुळे अवश्य तुम्ही पण एकदा बनवून बघा. पुष्पाटलाचे आपण 3 ते 4 प्रोडक्ट बनवलेले आहेत. कमी खर्चात चांगल्या रिझल्ट देणारे प्रोडक्ट आहेत. आपण सर्वांनी थोड्या प्रमाणात पहिल्यांदा बघून रिझल्ट बघा कसं काय येतात. रिझल्ट आल्या मला सुद्धा, त्यामुळे मी दुसरी वेळ आहे माझी बनवण्याची. तर आपण 05234 बनवलेलं आहे, लाईम सल्फर बनवलं आहे, अंकुश पाटलांचं अमिनो ॲसिडही बनवलेलं आहे. आता हे आज लाईम सल्फर बनवलेलं आहे. आता ह्युमिक ॲसिड एक उद्याच्याला आपण बनवणार आहे. त्यासाठी लिग्नाईट पावडर आणि पोटॅशियम हायड्रोक्साईड त्याचा वापर करून आपण ह्युमिक ॲसिडसुद्धा बनवून येणार आहे. तर तुम्ही जर हे प्रोडक्ट बनवत असाल तर कमेंट करून अवश्य सांगा रिझल्ट कसा आहे. नवीन कुठला अजून प्रोडक्ट आपण घरी बनवू शकतो का. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.